पुण्यातील जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार रद्द होणार असल्याचं कळतंय। बिल्डर गोखले याबाबत स्वतःच अर्ज देण्याची शक्यता वर्तवली जाते। विश्वसनीय सूत्रांनी झी24 तासला ही माहिती दिलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून रवींद्र धंगेकर हे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर सातत्याने या प्रकरणावरून आरोप करतायत। राजू शेट्टी यांनी देखील या प्रकरणावरून मोहोळ यांच्यावर आरोप केलेले होते। आता पुण्यातील हाच जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार रद्द होणार असल्याचं कळतं आहे, कारण बिल्डर गोखले याबाबत स्वतःच अर्ज देण्याची शक्यता वर्तवली जाते। विश्वसनीय सूत्रांनी झी24 तासला ही माहिती दिलेली आहे। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। निलेश, पुण्यातील जैन बोर्डिंग जमिनीचा हा व्यवहार रद्द होणार असल्याची माहिती आहे। बिल्डर गोखले या संदर्भात त्यांनी स्वतःच मेल केलेला आहे, ते अर्ज देखील करण्याची शक्यता वर्तवली जाते। खरं तर या प्रकरणात आपण बघतोय की गेले 19 दिवसांपासून पुण्यामध्ये जैन बोर्डिंगची जी जागा आहे त्या प्रकरणाबद्दल सातत्याने मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप होत होते। मात्र आता या प्रकरणामध्ये ही जी जागा घेतलेली गोखले कन्स्ट्रक्शन आहे त्यांनी हा व्यवहार रद्द करण्याची भूमिका घेतलेली आहे आणि गोखलेंकडून जी ट्रस्ट आहे त्या ट्रस्टला या संबंधचा मेल सुद्धा पाठवलेला आहे। आणि एवढंच नाही तर मुरलीधर मोहोळ आणि राजू शेट्टी यांची या विषयावर चर्चा सुरू झालेली आहे आणि या चर्चेनंतर आता गोखले कन्स्ट्रक्शन आहे ते आता जवळपास ही व्यवहार जो आहे हा रद्द करण्याच्या भूमिकेवर येऊन ठेपलेले आहे। काही वेळात याबाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे आणि राजू शेट्टी जे आहेत ते फेसबुकच्या माध्यमातून या प्रकरणाची माहिती जी आहे ती देऊ शकतात आणि काही वेळातच राजू शेट्टी आता या प्रकरणावर बोलतील। मात्र आपण पाहतो की पुण्यात जो वादाचा मुद्दा उपस्थित झाला होता आणि कुठं ना कुठेतरी केंद्रीय राज्यमंत्री जे आहेत मुरलीधर मोहोळ ते या प्रकरणामध्ये अडकल्याचं पाहायला मिळत होतं। शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी सातत्याने या प्रकरणामध्ये आवाज उठवला होता। सातत्याने वेगवेगळे आरोप त्यांनी या ठिकाणी केले होते। एवढंच नाही तर त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुद्धा या प्रकरणाचे पत्र देऊन मागणी केली होती। मोहोळ यांचा राजीनामा या प्रकरणामध्ये घेण्याची मागणी केली होती। त्यानंतर आता हालचाली मोठ्या प्रमाणात वाढल्या आणि आज आपण पाहतो की आता काही वेळातच आता या व्यवहारातून गोखले कन्स्ट्रक्शन जे आहे ते बाहेर पडणार असल्याची माहिती मिळत आहे आणि याची घोषणा सुद्धा काही वेळात होऊ शकते। त्यासाठी राजू शेट्टी जे आहेत ते याबाबतची माहिती प्रसार माध्यमांना देतील। कदाचित ते स्वतः फेसबुकच्या माध्यमातून या ठिकाणी बोलणार असल्याची माहिती या ठिकाणी मिळते। मात्र सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजे झी24 तासच्या हाती माहिती लागलेली आहे की गोखले कन्स्ट्रक्शन जे आहे ते आता या जैन बोर्डिंग व्यवहारातून बाहेर पडणार असल्याची माहिती जी आहे ती झी24 तासच्या हाती लागलेली आपल्याला पाहायला मिळतात आणि आता हे प्रकरण कुठेतरी थांबणार असणार का हे पाहावं लागणार आहे, कारण 28 तारखेला याबाबतची कोर्टात याचिका होती, त्याच्यावर निर्णय येणार होता आणि त्यानंतर जैन धर्मीय जे आहे ते 1 तारखेपासून देशभर आंदोलनाची त्यांनी तयारी ठेवली होती। तशी त्यांची आज चर्चा सुद्धा झाली होती। संपूर्ण देशभरातून जैन समाजाचे संघटना किंवा त्यांचे धर्मगुरू हे आज पुण्यामध्ये आले होते। जैन बोर्डिंगमध्ये त्यांनी मीटिंग सुद्धा घेतली होती। जवळपास 4 तास ही बैठक सुरू होती। त्या बैठकीनंतर राजू शेट्टींनी काही नेत्यांची चर्चा सुद्धा केली होती। त्याच्यामध्ये पुण्याचे खासदार मुरली मोहोळ आहेत त्यांचाही या बैठकीमध्ये चर्चेमध्ये सहभाग होता। कदाचित या सगळ्या बैठकीनंतर आता गोखले जे आहेत गोखले कन्स्ट्रक्शन ते आता या व्यवहारातून बाहेर पडणार असल्याची भूमिका त्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे आणि अर्थात आता हा व्यवहार रद्द झाल्याच्या जी तयारी आहे किंवा जी कागदपत्र आहे ती सुद्धा त्यांनी आता पूर्तता करायला सुरुवात केलेली आहे। गोखले कॉन्ट्रॅक्टरकडून तसा मेल सुद्धा देण्यात आलेला आहे ट्रस्टींना, जे या जैन बोर्डिंगचे जे ट्रस्टी आहेत त्यांना त्या संदर्भातला मेल सुद्धा त्यांनी पाठवलेला आहे। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये आपण पाहतोय की जैन जे बोर्डिंग आहे पुण्यातलं आणि त्याच ठिकाणी जैन धर्म त्यांचं मंदिर आहे ते सुद्धा आता त्याला कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही किंवा त्या ठिकाणी कुठलंही कन्स्ट्रक्शन होणार नाही हे आता अधोरेखित व्हायला लागलेलं आहे आणि आता या संपूर्ण जो वाद निर्माण झाला होता तो कुठेतरी थांबणार असं चित्र पाहायला मिळत आहे। आणि या ठिकाणी आता ज्या कॉन्ट्रॅक्टरला दिलं होतं ही सगळी जागा ज्या ट्रस्टने दिली होती आता ते कॉन्ट्रॅक्टर आता या व्यवहारातून बाहेर पडणार असल्याची या ठिकाणी आपल्याला खात्रीशीर माहिती मिळालेली आहे। निलेश, महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो। बिल्डर गोखले यांनी आता या संदर्भात माघार घेतली असली तरी देखील ज्या पद्धतीचे आरोप गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणावरून झालेले आहेत
जमीन परत दिली, त्यांनी बॅकआउट केलं, तर हा वाद थांबणार आहे का? इथंच हा मुद्दा संपतो का पुन्हा एकदा जी कायदेशीर कारवाई आहे त्याला यांना तोंड द्यावंच लागणार आहे? खरंच आता याच्यात कायदेशीर बाबी फार महत्वाच्या असतात आणि कायदेशीर बाबींची जरी पूर्तता झाली तर याच्यामध्ये राजकीय लोक सहभागी झालेले आहेत. त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कदाचित आरोप प्रत्यारोप आपल्याला पाहायला मिळणारच आहे. त्यामुळं हा वाद जरी कायदेशीररित्या जरी थांबला तरी या प्रकरणाचं भांडवल विरोधी पक्ष नेते किंवा राजकीय नेते करणार किंवा हा चर्चेला मुद्दा इलेक्शनच्या तोंडावर येणारच असणार आहे. त्यामुळे हा वाद मला तरी असं वाटत नाही की हा थांबेल म्हणून. कायदेशीर बाबतीत जरी हा वाद किंवा कागदोपत्री तरी हा वाद मिटला असला तरी निवडणुकीच्या अनुषंगाने हा वाद चिघळलेला आपल्याला पाहायला मिळतात. महत्वाचं म्हणजे महायुतीतल्याच लोकांनी आपल्या मित्र पक्षांवर आरोप केलेले आपल्याला पाहायला मिळतात. सरळ सांगायचं झालं तर या प्रकरणामध्ये दंगेकर विरुद्ध मोहोळ आणि राजू शेट्टी असा वाद आपल्याला पाहायला मिळत होता. अर्थात राजू शेट्टी जैन धर्माच्या बाजूने बोलत होते, पण मुरलीधर मोहोळ असतील किंवा दंगेकर असतील हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप चालू होते. दंगेकरांचे गेल्या 18 दिवसांपासून ट्विटर वर असेल किंवा सोशल मीडियावर आरोप असेल हे त्यांचं सत्र चालूच होतं. मात्र आता जर आपण बघितलं तर आज रवींद्र दंगेकर आहेत ते उपमुख्यमंत्री एकनाथ नाही, निश्चितच आहे. म्हणजे निलेश, गेल्या काही दिवसांपासून रवींद्र दंगेकर अत्यंत आक्रमकपणे मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप करतात.